नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून काहीशी सुटका. नांदेडमध्ये पुराच्या पाण्यामधून वाचवले वृद्धाचे प्राण. नांदेडच्या किनवट तालुक्यातील घटना. तेलंगणा सीमेवर अप्पाराव पेठ इथल्या नाल्याला अचानक पूर आल्यानं वाहून गेलेल्या बैलजोडीतील एका बैलाचा मात्र मृत्यू. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस. रस्ते जलमय. सिडको, गोविंदनगर, गंगापूर, पाथर्डी परिसरामध्ये मुसळधार पाऊस. इगतपुरी तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. 8 दिवसांपासून उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. पावसाचं आगमन झाल्यानं बळीराजा देखील सुखावला. परभणी जिल्ह्यामध्ये आठवड्याभरानंतर पावसाची हजेरी. मात्र अद्यापही जिल्ह्यातील जलाशयाचा पाणीसाठा जेमतेमच. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये बरसल्या पावसाच्या सरी. काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. पावसाचं आगमन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. गोंदियामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. काही भागामध्ये पिकांचं मोठं नुकसान, तर शिऊर गावामध्ये भरलेल्या बाजारामध्ये विक्रेत्यांचं मात्र नुकसान. अमरावतीच्या माधान इथं मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. अमरावतीच्या चांदूर बाजारामधील फुगाव पिंपरी गावामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान. बीडमधील रामेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. बीडच्या सौताडा इथला रामेश्वर धबधब्याची ड्रोन दृश्य. नागपूर जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर ऐन रक्षाबंधनाला पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची तारांबळ. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 65% पाऊस. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% पाणीसाठा. नागपूरकरांची पाण्याची चिंता मिटली. नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या घरासमोर पाणी साचल्याचं समोर. अर्धा तासाच्या पावसानं परिसरामध्ये पाणीच पाणी. लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसानं शेती पिकांचं मात्र अतोनात नुकसान. ओढे नद्यांचं पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकं वाहून गेली. बारामतीमधील नाझरे धरण 100% भरलं. करा नदीपात्रामध्ये 1642 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी. पुणे नगर मार्गावर वाहतूक कोंडी. रक्षाबंधनानिमित्त घराबाहेर निघालेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीपात्रामध्ये 3 विद्यार्थी बुडाले. एका विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना यश, तर 2 विद्यार्थ्यांचा शोध अद्यापही सुरूच. निवासी आश्रम शाळेचे विद्यार्थी जलपूजनासाठी गेल्यानंतर हा प्रकार घडला. ठाण्याच्या अंबरनाथमध्ये जोरदार पावसाची हजेरी. काही मिनिटाच्या पावसामध्येच अंबरनाथ मोहन नॅनो इस्टेट भागातील रस्त्यावर केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर उभारणीचा वाद चिघळला. वाढवण वासगावसह परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तात पाहण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी रोखलं. 30 ऑगस्ट रोजी बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याच्या शक्यतेनं ग्रामस्थ आक्रमक. वाढवण बंदर संदर्भातील विज्ञान संस्थेचा अहवाल खोटा. वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचा आरोप. नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल. वजन केलेल्या कांद्याच्या ठिकाणी डमी अशी नोंद. कांदा खरेदीमधील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता. पार्थ पवारांचं बारामतीत जेसीबीतून फुलांची उधळण करत जंगी स्वागत. पार्थ पवार यांच्याकडून बारामती मतदारसंघामध्ये गावभेट दौरा. ढेकेवाडीच्या ग्रामस्थांकडून पार्थ पवार यांचं जल्लोषात स्वागत. पुण्याच्या भोसरीमधील भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार. उद्या दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. सुप्रिया सुळे यांच्या नाशिकमधील कार्यक्रमामध्ये अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांचा सुळे यांच्यासह फोटो. जवळकेमधील आरोग्य उपकेंद्राचा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा. नाशिकमधील सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचं आरक्षणासंदर्भात सुळे यांना निवेदन. तर मराठा आरक्षणावर विरोधक पक्षांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी.
राजेश देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। परळी मतदारसंघातून राजेश देशमुख इच्छुक। राजेश देशमुख यांनी जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागितली। पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे उमेदवार देणार असल्याचा मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय। पुण्यातील इच्छुकांची नावं बुधवारी जरांगेंना दिली जाणार। अखंड मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम संघटना 5 जागा लढवणार। संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय। तर मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत युती करणार, पक्षाची भूमिका। शरद पवार गटाच्या किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी जरांगे पाटलांना चांदीची राखी बांधली। जरांगेंना राखी बांधण्यासाठी महिला भगिनींची अंतरवली सराटीमध्ये मोठी गर्दी। सांगलीतील काँग्रेस संवाद मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोवरून वाद। मुस्लिम नेत्यांचे फोटो नसल्यानं काँग्रेस प्रवक्ते नाराज। काँग्रेस प्रवक्ते अय्याज नायकवाड यांच्याकडून आयोजकांची खरडपट्टी। सांगलीमध्ये पुन्हा एकदा खासदार विशाल पाटील आणि ठाकरे गटामध्ये वादाची ठणकी। विशाल पाटलांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे। सांगलीचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांची टीका। मी महायुतीची घटक, त्याप्रमाणेच काम सुरू आहे। अर्चना पाटलांचं राष्ट्रवादीमध्ये सक्रिय नसण्याच्या प्रश्नावर उत्तर। प्रतापराव जाधवांचे पुतणे योगेश जाधव यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली। योगेश जाधव आणि पवार यांच्या भेटीमागचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट। पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवणार। माझ्यासाठी सर्वच राजकीय पर्याय खुले असल्याचं अभिजित पाटील यांचं म्हणणं। साताऱ्याचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टात नवीन याचिका दाखल। बोगस FIR दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये नोंदणीकृत इमारत आणि बांधकाम कामगारांसाठी 12 दिवसीय मेळावा। बांधकाम कामगारांना 28 ऑगस्टपर्यंत सुरक्षा संच आणि किचन सेटचं वाटप होणार। प्रतिदिवस 1,500 ते 2,000 लाभार्थ्यांना लाभ होणार। शिर्डीच्या साईबाबांना 35 किलो वजनाची 36 फूट लांब आणि 5 फूट रुंदीची भव्य राखी समर्पित। छत्तीसगडच्या बिलासपूरमधील साईभक्त प्रबोधनराव यांच्याकडून ही राखी अर्पण करण्यात आली। पालघर पोलीस प्रशासनामार्फत अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधनाचा सण साजरा। वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बाईकस्वारांना राखी बांधून पोलीस महिला कर्मचाऱ्यांचं रक्षाबंधन, तर ओवाळणी करत बाईकस्वारांना हेल्मेट भेट। कोल्हापूरमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री शिंदे यांच्या कटआउटला राखी बांधत रक्षाबंधन साजरा। मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन सोहळा साजरा केला। काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडून बहिणीच्या घरी जात रक्षाबंधन। जिव्हाळ्याची माणसं आज विरोधक होत आहेत, हे राजकारण चुकीचं आहे, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। नागपुरात मार्चच्या शिष्टमंडळानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। संपकरी डॉक्टरांनी गडकरींना राखी बांधली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून लाडक्या बहिणींच्या हस्ते राखी बांधून घेत रक्षाबंधन साजरा। दानवे यांच्याकडून बहिणीला राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा। भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सुरक्षा रक्षकांसोबत रक्षाबंधन सोहळा। तर अमरावतीच्या कार्यालयामध्ये रवी राणा यांना राखी बांधण्यासाठी महिलांची मोठी गर्दी। पुण्याच्या आळंदीमध्ये रक्षाबंधनानिमित्त ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी कुटुंबाकडून सोन्याची राखी अर्पण। सोन्याची राखी अर्पण करण्याचं वारकरी कुटुंबांचं हे 3रं वर्ष। गोंदियाच्या शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधल्या। शाळेकडून वृक्षाबंधन हा विशेष उपक्रम। वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली। नाशिकच्या येवल्यातील लासलगावमध्ये बस उपलब्ध होत नसल्यानं महिलांचे हात। रक्षाबंधनाच्या दिवशी गावी जाण्यासाठी बस स्थानकावर महिलांची गर्दी। जास्तीत जास्त ST बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी। औंढा नागनाथ इथल्या नागनाथ मंदिरामध्ये 3ऱ्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांची गर्दी। मध्यरात्री 2 वाजेपासून भाविकांसाठी नागनाथाचं मंदिर दर्शनासाठी खुलं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची आज पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी। भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष खबरदारी। श्रावणातील 3ऱ्या सोमवारी परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह 5,000 क्विंटलपासून फुलांची आरास। श्रावणातील 3ऱ्या सोमवार निमित्त भीमाशंकर मंदिरामध्ये भाविकांची मांदी आली। भीमाशंकराचं मुख्य शिवलिंगावर आकर्षक सजावट।
वाशिमच्या विस्तीर्ण अशा काटेपूर्णा अभयारण्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। अभयारण्यातील काटेपूर्णा प्रकल्पामध्ये बोटिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्साह। वाशिमच्या वनोजामध्ये तिसरा श्रावण सोमवार यात्रा सोहळा उत्साहामध्ये साजरा। हर हर महादेवाच्या जयघोषानं कावड यात्रेला सुरुवात। नंदुरबारमध्ये बांधकाम कामगारांसाठी भांडी संच वाटपावेळी महिलांची मोठी गर्दी। भांड्याच्या संच घेण्यासाठी आलेल्या महिलांना पोलिसांकडून मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नांदेडच्या विष्णुपुरीमध्ये कोलकात्यातील घटनेविरोधामध्ये निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरूच। पीडितेला न्याय देण्याची डॉक्टरांची मागणी। गोंदियामध्ये डॉक्टरांकडून कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना नाटिकेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न। पीडित डॉक्टरला न्याय देण्याची डॉक्टरांची मागणी। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसे गावातील विश्वनाथ कापसे यांच्या 6 म्हशींना चाऱ्यापासून विषबाधा। 6 पैकी 2 म्हशी दगावल्या। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामध्ये 933 पदं रिक्त। आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण। रिक्त पदं तातडीनं भरण्याची मागणी। परभणीच्या जिंतूरच्या पुंगळा तांडा गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम अनेक महिन्यांपासून रखडलेल्याच अवस्थेत। पूल नसल्यानं शाळकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची तारेवरची कसरत। नाशिकच्या येवल्यातील तळावडे गावामध्ये अज्ञात व्यक्तीकडून 25 गुंठे वांग्याचं पीक उद्ध्वस्त। अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार। बदलत्या वातावरणामुळे कापसावर रोगाचा प्रादुर्भाव। पाते गळती वाढली। उत्पन्नामध्ये घट होण्याचा अंदाज असल्यानं शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली। सांगलीमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाची हत्या। 16 ऑगस्ट रोजी पांडुरंग शीद नावाच्या शेतकऱ्याच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिल्याचं समोर। आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये अंगावर वीज पडून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू। सिसारखेडा गावातील घटना। गावात हळहळ व्यक्त। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील जळगावात बिबट्याचा वावर। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। महावितरणनं दिवसा वीज सोडण्यासोबतच बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी घाटमाथ्यावर 2 पिलांसह अस्वलाचं दर्शन। पिलांसोबत खेळतानाचा अस्वलाचा व्हिडिओ पर्यटकांकडून मोबाईलमध्ये कैद। चंद्रपूरच्या मूल परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये मेंढपाळाचा मृत्यू। घरी न परतल्यानं गावकऱ्यांनी शोध घेतला असता मृतदेह सापडला। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये समुद्रामध्ये बोट बुडून 3 खलाशांचा मृत्यू, तर एकानं पोहत समुद्रकिनारा गाठला। समुद्रातील दाट धुक्यामुळे बोट दगडावर आदळल्यानं पडली। कोल्हापूरमध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरत तरुणावर हल्ला। जयसिंगपूरमधील नांदणी नाका परिसरामध्ये तरुणावर तलवारीनं हल्ला। हल्ल्यामध्ये सुनील लमाणी जखमी। 3घांवर गुन्हा दाखल। जळगावमध्ये संतप्त ग्रामस्थांनी गाड्यांची तोडफोड करत 3ऱ्या रेल्वे लाईनचं काम बंद पाडलं। रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यानं गाळण तारखेडामधील ग्रामस्थ आक्रमक। सांगलीच्या 32 शिराळामध्ये तरुणाकडून पिस्तूल दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न। मिरवणुकीमध्ये तरुणानं पिस्तूल दाखवली। मिरवणुकीमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल। प्रो गोविंदा लीगच्या विजेतेपदाचा सातारा सिंघम संघानं मान मिळवला। कोल्हापूर किंग्ज संघाला पराभूत करत 25 लाखाचं पारितोषिक मिळवलं।